नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे आरी वर्कचा डे 6 आणि आज आपण बघणार आहोत शेप प्रॅक्टिस। आता ही शेप प्रॅक्टिस आपल्याला का गरजेची आहे, कारण आपल्याला आरी वर्कमध्ये जे डिझाइन भरायचे असतात त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण आकार आपल्याला भरता आले पाहिजेत, आपली निडल तशी फिरली पाहिजे। त्यासाठी हे आकार आपल्याला शिकणं गरजेचं आहे। तर चला बघूया आपण हे शेप प्रॅक्टिस कशी करतात। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर आता व्हिडिओ कंटिन्यू करूया आपल्या स्टँडवर। आता इथे आपण आकार ड्रॉ करून घेऊया। बघा इथे चौकोन आखून घेतला आपण। आता एक त्रिकोण घेऊया, एक सर्कल घेऊया आणि एक ड्रॉप शेप घेऊया। याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणते आकार ड्रॉ करायचे असतील तर तुम्ही करू शकता। आता इथे मी घेतले आहे जरी थ्रेड आणि इथे घेतलेली आहे मी एकतार नीडल, जी आपण जरी थ्रेडसाठी वापरतो। आता इथे जरी थ्रेडला आपण गाठ मारून घेऊया, एक्स्ट्रा राहिलेला पार्ट आपण कट करून घेऊया आणि बघा मधल्या बोटात गाठ पकडायची आहे आणि अंगठ्याच्या वरच्या बोटाला सर्कल मारून पुन्हा तो धागा आपल्याला अंगठ्यात पकडायचा आहे आणि ही साइड आपल्याला वरती उचलायची आहे। आपण कोणतीही स्टिच चालू करताना आधी सुरुवातीला त्याच्या बॅक साइडला एक छोटा टाका घेतो आणि मगच स्टिच आपण पुढे कंटिन्यू करतो। त्याच्यामुळे एक बॅक साइडला एक छोटासा टाका घेतला म्हणजेच त्याला आपण लॉक स्टिच असं म्हणतो, ज्याने आपली स्टिच आहे ही लॉक होत असते। बघा आपण नॉर्मल जशी चेन स्टिच करतो त्याच पद्धतीने इथे चेन स्टिच आपल्याला काढायची आहे। नीडल खाली पंच केली, खालून धागा अडकवला, नीडल थोडी वरती आल्यानंतर ती सी शेपमध्ये फिरवायची आहे। खालून धागा अडकवताना सुद्धा व्यवस्थित तो अडकवायचा आहे सुईच्या टोकाला, तेव्हाच तुमचा नेक्स्ट टाका वरती येणार आहे। आता बघा आपला कॉर्नर आला, कॉर्नर आल्यानंतर आपण काय करतो, स्टिच ज्या दिशेने जाते त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला आपण एक छोटा टाका घेतो। बघा आपली डिझाइन आहे ही इथे चाललेली आहे, त्याच्यामुळे त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला इथे आपण टाका घेणार आहोत। बघा छोटा टाका घ्यायचा आणि स्टिच आपली पुढे कंटिन्यू करायची। बघा पुन्हा नीडल खाली पंच केली, धागा अडकवला, नीडल थोडी वरती आल्यानंतर ती मागे पुढे या पद्धतीने नीडल आपली फिरली पाहिजे। पुन्हा आपला कोपरा आला, त्याच्यामुळे आपण त्याच्या बॅक साइडला बघा या साइडला डिझाइन चाललेली आहे, बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच त्याच्या पाठी आपण एक छोटा टाका घेतो। छोटा टाका घेतल्यामुळे काय होतं, आपला कॉर्नर आहे हा व्यवस्थित येतो, प्रॉपर शेपमध्ये कॉर्नर येतो। बघा या पद्धतीने बॅक साइडला टाका घेतल्यानंतर आपण पुढे चेन स्टिच कंटिन्यू करूया। बघा विरुद्ध दिशेला एक टाका घ्यायचा छोटा आणि स्टिच आपली पुढे कंटिन्यू करायची। बघा पुन्हा आपण कॉर्नरला आलो। आता आपल्याला एंड नॉट घ्यायची आहे। बघा एंड नॉट घेताना काय करायचं आहे, आपल्याला आतल्या साइडला दुसरा टाका घ्यायचा आहे। बघा एकदम कॉर्नरलाच आपण दुसरा टाका घेऊया। आता या दुसऱ्या टाक्याच्या मधून पुन्हा आपल्याला पहिला टाका उचलायचा आहे आणि खालून धागा खेचायचा आहे, म्हणजे व्यवस्थित आपली गाठ बसली जाते। आता हा एक्स्ट्रा राहिलेला जो धागा आहे
हा कसा घालायचा, डबल एड नॉट मारायची. सेम आपण पहिल्या टाक्यातून दुसरा टाका वरती काढायचा, दुसऱ्या टाक्याच्या मधून पुन्हा पहिला धागा पकडायचा आणि खालून धागा खेचायचा आहे. एड नॉट कशी करायची याचा व्हिडिओ सुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आय बटनवरती लिंक देते, नक्की बघा. आता आपण त्रिकोण बघूया. बघा इथे धागा मी कट नाही केला आहे, डायरेक्ट टाका वरती काढला, त्याच्या बॅक साईडला एक छोटा टाका घेतला आणि स्टिच आपली कंटिन्यू केली. निडल खाली पंच केली, खालून धागा व्यवस्थित फिरवला आणि निडल थोडी वरती काढल्यानंतर निडल आपल्याला सी शेपमध्ये फिरवायची आहे. पुन्हा आपला कॉर्नर आला. बघा आपली डिझाईन ही या साईडला चालली, त्याच्यामुळे बरोबर विरुद्ध दिशेला एक छोटा टाका घ्यायचा आणि स्टिच आपली पुढे कंटिन्यू करायची. आता चेन स्टिच कशी काढायची ह्याचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, मी आय बटनवरती लिंक देते. आपण चालू केलेल्या सिरीजमध्ये आपण सुरुवातीला बघितला चेन स्टिच कशी काढायची, नंतर बघितला आपण चेन स्टिचची प्रॅक्टिस कशी करावी, थर्ड बघितला आपण झिगझॅग चेन स्टिच, डबल चेन स्टिच आणि आता शेप बघतोय. त्याच्यामुळे जर तुम्हाला शिकायचं असेल आरी वर्क तर तुम्ही या सगळा व्हिडिओ नक्की फॉलो करा आणि जे तुम्ही वर्क कराल ते मला इंस्टाग्राम आयडीला नक्की पाठवा. माझी आयडी आहे पूजा नवले 1511. तर तुम्ही या इंस्टाग्राम आयडीला मला तुम्ही केलेलं वर्क पाठवू शकता. म्हणजे जर तुम्हाला गायडन्स हवा असेल तर तो मी देऊ शकते. अगदी फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. तुम्हाला फक्त वर्क करायचं आहे आणि ते माझ्या इंस्टाग्राम आयडीला मला पाठवायचं आहे. आता इथे आपण एंड नॉट घेऊया. एंड नॉटसाठी काय करायचं, आपण आतल्या साईडला एक छोटा दुसरा टाका काढायचा. त्याच्यानंतर आपल्याला त्या टाक्यामधून पुन्हा पहिला टाका आपल्याला पकडायचा आहे आणि खालून धागा खेचायचा आहे. आता आपण सर्कल बघूया. नेक्स्ट वर्क करताना मी धागा कट नाही केलेला, डायरेक्ट आपण टाका वरती काढला, त्याच्या बॅक साईडला टाका घेतला आणि स्टिच आपली पुढे कंटिन्यू केली. बघा जशी डिझाईन आहे त्या पद्धतीने आपल्याला निडलचं टोक ठेवायचं आहे आणि निडल त्या पद्धतीने आपल्याला फिरवायची आहे. खालून धागा अडकवला, निडल थोडी वरती आल्यानंतर मागे पुढे. बघा आता ह्या चेन स्टिच घेताना आपल्या दोन्ही हात व्यवस्थित चालले पाहिजेत. जर तुम्ही खालून धागा व्यवस्थित अडकवलात नाही निडलला तर आपल्याला टाकेच वरती येणार नाहीत आणि जर निडल व्यवस्थित फिरवलीत नाही टाका वरती काढताना निडलमधून तो सुटून जाणार. त्याच्यासाठी व्यवस्थित आपल्याला खालून धागा अडकवायचा आहे आणि निडलसुद्धा प्रॉपर व्यवस्थित फिरवायची आहे. बघा टाके एकदम छोटे छोटे घ्यायचे, त्याच्यामुळे आपली फिनिशिंग खूप छान दिसते. आता इथे आपण एंड नॉट घेऊया. पहिला टाका वरती काढला, त्याच्यामधून आपण दुसरा टाका काढला, दुसऱ्या टाक्याच्या मधून पुन्हा आपल्याला पहिला टाका पकडायचा आहे आणि खालून धागा खेचायचा आहे. आता आपण ड्रॉप शेप बघूया. बघा ड्रॉप शेपला आपण सेंटरला एकदम टाका वरती काढला, त्याच्या पुढे एक लॉक स्टिच दिली. तुम्ही आता कोणत्याही दिशेने काम चालू करू शकता. कोणत्या तरी एका साईडने आपल्याला काम चालू करायचं आहे आणि दुसऱ्या साईडला यायचं आहे. बघा एका साईडून मी चेन स्टिच टाकायला सुरुवात केली. छोटे छोटे टाके घेत आहे म्हणजे माझी फिनिशिंग खूप छान दिसत आहे.
जसं निडलचं टोक फिरत आहे तसा धागासुद्धा त्या निडलच्या टोकाला अडकवायचा आहे. आता इथे एंड नॉट घेऊया. आतमधल्या साईडून टाका काढला वरती आणि त्या टाक्याच्या मधून पहिला टाका वरती पकडला आणि खालून धागा खेचला. आपले जरी थ्रेडनी शेप प्रॅक्टिस करून झालेले आहेत. आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय प्रॅक्टिस करायची हे सांगते. मी ज्या पद्धतीने मार्किंग करते त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा मार्किंग करायची आहे. या पद्धतीने तुम्ही असा चौकोन आखून घ्या. बघा या पद्धतीने तुम्ही चौकोन आखून घ्या आणि या पद्धतीने प्रॅक्टिस करा. दुसरा एक शेप आपण ट्रायंगल घेऊया. या पद्धतीने आपण ट्रायंगल आखून घेऊया. इथे तुम्ही चकलीचा आकार सुद्धा घेऊ शकता. हे वर्क तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे आणि पूजा नवले 1511 या इंस्टाग्राम आयडीला तुम्हाला हे वर्क पाठवायचं आहे. तुम्ही केलेलं वर्क पाठवायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. असंच सगळ्यांनी सपोर्ट करा.